श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, चांदीच्या वस्तू धन दौलत खेचून आणतात असे पुराणामध्ये सांगितले आहे। कारण आपल्या आजच्या व्हिडिओ असाच काही 5 चांदीच्या वस्तू सांगणार आहोत। त्यापैकी एकही वस्तू जरी तुम्ही घरामध्ये ठेवली तर तुमचे भाग्य पालटण्याची क्षमता या वस्तूमध्ये आहे। मित्रांनो, तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी आणण्याचे काम ह्या चांदीच्या वस्तू करतात। अपार धन दौलतीचे मालक बनवण्याची क्षमता या वस्तूमध्ये असते। त्याचबरोबर घरामध्ये गृहकलेश म्हणजेच घरामध्ये वादविवाद भांडणे होऊ देत नाहीत। तसेच तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील तर ते दोष पण ह्यामुळे दूर होतात। चला तर पाहूयात की त्या कोणत्या चांदीच्या वस्तू आहेत, त्या कोणत्या प्रकारे खरेदी करायच्या आणि ह्या वस्तू कोणत्या जागी ह्या वस्तू ठेवायला हव्यात। एक म्हणजे मित्रांनो, पहिली चांदीची वस्तू म्हणजे चांदीचा चौकोनी तुकडा। मित्रांनो, तुम्ही कोणत्याही सोनार दुकानात जा, तुम्हाला हा चांदीचा तुकडा नक्की मिळेल। ज्यांना करिअरमध्ये लवकर चांगली प्रगती करायची आहे, ज्यांना आपला व्यापार वाढवावा, मोठा धनलाभ व्हावा असे ज्यांना वाटत असते, त्यांनी हा चांदीचा तुकडा आपल्या तिजोरीमध्ये नक्की ठेवावा। मित्रांनो, तुम्ही तुमच्या बैठक खोलीमध्ये एक सजावटीचे साहित्य म्हणून देखील हा चांदीचा तुकडा लावा। कारण हा चांदीचा तुकडा लक्ष्मीची पावले घराकडे घेऊन येतो। 2 मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे चांदीची चैन। ज्या लोकांचे विवाह लवकर जुळत नाहीत, विवाह होण्यास अडचणी येतात, अशा लोकांनी शुक्ल पक्षाच्या प्रथम सोमवारी ही चांदीची चैन आपण आपल्या गळ्यात घालावी आणि या चैनला चांदीची भरीव गोळी नक्की बसवून घ्यावी। असे केल्याने विवाहाचे योग लवकर जुळून येतात। तसेच ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू हे प्रथम भाव आहे, त्यांनी देखील अशी चांदीची चैन घालावी। 3 मित्रांनो, तिसरी वस्तू आहे ती म्हणजे चांदीचा हत्ती। ज्या लोकांना वाटले की आपला व्यापार हा दुप्पट वेगाने प्रगती करावा, अशा लोकांनी हा चांदीचा हत्ती जरूर ठेवावा। चांदीचा हत्ती घरात ठेवल्याने व्यापारामध्ये खूप प्रगती होते। तसेच घरामध्ये चांदीचा हत्ती असल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद तर आपल्याला मिळतोच, त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांची कृपा देखील आपल्यावरती राहते। समाजामध्ये मान सन्मान मिळवून देण्याचे काम हा चांदीचा हत्ती करत असतो। 4 मित्रांनो, चौथी गोष्ट म्हणजे चांदीची डबी। ही वस्तू आपण तिजोरीमध्ये ठेवली व त्यामध्ये थोडे पाणी भरून ही डबी ठेवावी, जेणेकरून माता लक्ष्मीची पावले आपल्या घराकडे खूप वेगाने आल्याचे आपल्याला काही दिवसात दिसून येईल। धनदौलत पैसे तुमच्याकडे येऊ लागेल। ज्यांच्या चतुर्थ स्थानी राहू असतो, अशा लोकांनी ही चांदीची डबी ठेवू नये। अशा लोकांनी या चांदीच्या डबीत मध टाकून ही चांदीची डबी कोठेही घराबाहेर अशा ठिकाणी पुरावी की ज्या ठिकाणी लोक ये जा करणार नाहीत। तर मित्रांनो, अशा लोकांना सुद्धा ह्यापासून फायदा मिळेल। 5 मित्रांनो, 5वी गोष्ट म्हणजे चांदीचा ग्लास। आपल्या घरामध्ये आपण एक चांदीचा ग्लास आपण नक्की ठेवावा। कारण आपण त्यामधून पाणी पिल्याने खूप शुभ गोष्ट असते, त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। यामुळे घरातील ही सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीस दीर्घकाळ वास्तव्य करण्यास भाग पाडते। मित्रांनो, जिथे सकारात्मक ऊर्जा तिथे माता लक्ष्मीचा वास असे पुराणामध्ये सांगितले गेले आहे। म्हणून आपण चांदीचा पेला आपण घरात ठेवा व त्याचा वापर देखील आपण करा। तर अशा काही चांदीच्या वस्तू आहेत, ह्यापैकी आपण एक तरी वस्तू आपण अवश्य वापरात घरात आणा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात झालेला फरक जाणवेल। मित्रांनो, आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून कळवा। आणि असल्याच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद फ्रेंड्स। त्याचबरोबर वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे। यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये। धन्यवाद फ्रेंड्स। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।